इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजारापर्यंत यामध्ये पगार भेटणार आहे। आणि इंडियन एअरफोर्स ग्रुप भरतीचे जे फॉर्म आहे हे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये कुक झालं, स्टाफ एमटीएस पद, मेस स्टाफ, लॉन्ड्रीमन, हाऊसकीपिंग स्टाफ, कारपेंटर असे जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या बेसिस वर्षी जे हे भरतीचे यामध्ये जे पद एक लक्षात ठेवा। तर या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे कारण की ही ऑफलाईन भरती आहे, ऑफलाईन भरती असल्यामुळे जास्त मुले जे आहे इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। तर इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विंडो आहे, लेखी परीक्षा आहे की नाही आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय, वय काय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही भरती निघाली, तर या भरतीमध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येईल। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय या ठिकाणी मोजलं जाणार आहे 15 जून 2025 पासून आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे। आणि फीचा जर विचार केला SC ST OBC WCNT विजो ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी नसणार आहे। आणि इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं करून सांगून राहिलो। तर ही जी भरती निघाली ऑफलाईन भरती आहे, तर ऑफलाईन भरती असल्यामुळे यामध्ये जास्त मुलं यामध्ये फॉर्म भरणार नाही, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे यामध्ये जास्त कॉम्पिटिशन सुद्धा नसणार आहे, कारण की मुली इकडे फॉर्मच भरत नाही ऑफलाईन भरतीमध्ये। ऑनलाईन जर भरती असली तर त्यामध्ये भरपूर मुलं फॉर्म भरून देते। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला यामध्ये कोणकोणते पद आहे आणि काय काय पात्रता त्यामध्ये शिक्षण लागते ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर श्रेणी लिपिकचं पद आहे 14 जागा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता मागते 12वी पास तुम्ही असले पाहिजे। त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपलं असलं पाहिजे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर ते हिंदी टायपिस्टचं पद आहे, 2 जागा यामध्ये आणि यामध्ये 12वी आपण उत्तीर्ण पाहिजे। संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी 30 शब्द प्रति मिनिट आपलं यामध्ये असलं पाहिजे। तिसरं जे पद आहे हे स्टोअर कीपरचं पद आहे, यामध्ये 16 जागा आहे। यामध्ये फक्त आणि फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे, 12वी पास असाल तर स्टोअर कीपरमध्ये फॉर्म भरता येते आणि जागा सुद्धा 16 यामध्ये। आणि चौथे जे पद आहे तर हे आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचं पद आहे, 8 जागा यामध्ये। आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागते तर 10वी उत्तीर्ण पाहिजे, हलके व अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव आपल्याजवळ असला पाहिजे। आणि पाचवं जे पद आहे तर ते आहे कुकचं पद आहे, यामध्ये 12 जागा आणि कुक पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता मागितलं तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे प्लस ITI डिप्लोमा बाय कॅटरिंग पाहिजे आणि 1 वर्षाचा आपल्याला यामध्ये अनुभव पाहिजे। 6 नंबरचं जे पद आहे तर ते पेंटरचं पद आहे, 3 जागा यामध्ये। तर यामध्ये 10वी पास सुद्धा पाहिजे तुम्ही आणि त्याचबरोबर पेंटरचा ITI सुद्धा तुमच्याजवळ असला पाहिजे, एवढं शिक्षण लागते। 7वं जे पद आहे हे कारपेंटरचं पद आहे, यामध्ये सुद्धा 3 जागा, यामध्ये 10वी पास पाहिजे प्लस ITI पाहिजे कारपेंटरचा। त्यानंतर 8वं जे पद आहे हाऊसकीपिंग स्टाफचं पद आहे, 31 जागा, यामध्ये फक्त 10वी पासवरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर 9वं जे पद असणार आहे हे लॉन्ड्रीमनचं पद आहे, 3 जागा आहे, तर यामध्ये सुद्धा 10वी पासच लागते, कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही। 9वं जे पद आहे तर हे मेस स्टाफचं पद आहे, यामध्ये 7 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट नाही लागणार आहे। त्यानंतर 11वं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTSचं पद आहे, 53 जागा आणि यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर
त्यानंतर 12वं जे पद असणार आहे वल्कनायझरचं पद आहे, यामध्ये एक जागा आहे। यामध्ये सुद्धा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि हे जे पद या ठिकाणी टोटल ज्या जागा आहेत तर 153 जागांसाठी ही भरती निघाली आहे। आणि या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं, सर्वात अगोदर आपलं लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये PET PST आपली असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर असणार आहे 100 मार्काचा। आणि आपलं जे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तर पेपरवरच यामध्ये सिलेक्शन होणार आहे। उंचीची यामध्ये काही अट नाही, उंची यामध्ये जास्त लागत नाही, कारण की यामध्ये बरेच काही पद आहे की त्यामध्ये उंची मागतली नाही आहे। आणि जाहिरातीमध्ये सुद्धा कुठेही या ठिकाणी नमूद नाही केलं की यामध्ये उंची लागते म्हणून, आणि ग्राउंड सुद्धा नाही या भरतीमध्ये। आपलं जे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तर यामध्ये आपल्या पेपरवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर जे पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे, जे चांगली तयारी करणार आहे, त्या विद्यार्थ्यांचा निवड या ठिकाणी होणार आहे, त्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही चांगली भरती चालू आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। भारतीय वायुसेना डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF। तर बघू शकता, लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 10 जागा आहे, हिंदी टायपिस्टचे 1 जागा आहे, कुकच्या 12 जागा आहे, स्टोअर कीपरच्या 16 जागा आहे, कारपेंटरच्या 3 जागा आहे, पेंटरच्या 3 जागा आहे, मल्टीटास्किंग स्टाफ एमटीचे 53 जागा आहे, मेस स्टाफच्या 7 जागा आहे, लॉन्ड्रीमनच्या 3 जागा आहे, हाऊसकीपिंग स्टाफच्या 31 जागा आहे, वाल्कनिसरचे 1 जागा आहे, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 8 जागा आहे। तर टोटल 148 जागा आणि एक सर्व्हिसमॅनच्या यामध्ये 12 जागा आहे। आणि त्याचबरोबर PWBDच्या यामध्ये 5 जागा आहे। तर टोटल 153 जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि यामध्ये तुम्ही जागा बघू शकता, कॅटेगरी वाईज यामध्ये जागासुद्धा दिली आहे। त्यानंतर प्रत्येक पदामध्ये शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिला आहे। तर बघू शकता, कुक जे पद आहे यामध्ये 10वी पास पाहिजे प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता 8वं जे पद आहे तर यामध्ये 10वी पासच फक्त लागते। त्यानंतर लॉन्ड्रीमॅनमध्ये सुद्धा 10वी पासच लागते। तर यामध्ये प्रत्येक पदावर शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। त्यानंतर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपरवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर बघू शकता मोड ऑफ सिलेक्शन, तर सिलेबस जो असणार आहे तर हिंदीमध्ये पेपर या ठिकाणी असणार आहे। बघू शकता या ठिकाणी सिलेबस फॉर रिटन एक्झामिनेशन हिंदी टायपिस्ट। त्याचबरोबर बघू शकता पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर स्किल टेस्ट, प्रॅक्टिस, फिजिकल टेस्टसुद्धा यामध्ये क्वालिफाईंग मधली यामध्ये मागितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ही जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीची आणि हा ऑफलाईन फॉर्म आहे। बघू शकता, हा जर फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर माझी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम ग्रुपवर हा फॉर्म या ठिकाणी भेटून जाणार आहे। तर जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची दिलेली आहे। तर ही संपूर्ण जे जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीची।